माझ्याकडे आहेच काय, मी नंगा फकीर आहे, माझ्याकडे काय दबाव यायला? मला शिडी नाही, इडी नाही, बिडी नाही, काडी नाही, काहीच नाही, मी आहे असंच आहे. मला काय दबाव येणार आहे? सेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांनी काल भाजपात प्रवेश केला. मला अत्यंत चांगला प्रश्न विचारला. हे आमचे जे पदाधिकारी आहे ना, सिंपल एखादा पदाधिकारी गेला असता ना तर मला तालुक्यातून 5, 50, 100 फोन आले असते. पण काल त्या पदाधिकारी गेल्यामुळं मला एक माणसाने फोन केला नाही, आज पदाधिकारी का गेला. मला विशेष वाटलं, बरं झालं विचारलं ते. आणि असं आहे, मी शिवसेनेचा कार्यकर्ता, निष्ठावंत. आमदार गेले, खासदार गेले, मंत्री गेले, संत्री गेले, सगळे गेले, कोणालाच जुमनलं नाही. आता काल कोण गेलं त्याला कोण जुमनीनो? सगळ्यांनी जर असं राजकारण केलं तर निष्ठावंत कोण आहे? कशाची निष्ठा आहे? अहो, मला एकनाथ शिंदे साहेबांनी खुली ऑफर देऊन सुद्धा मी ती नाकारली. मी म्हणलं मी मरेपर्यंत उद्धव ठाकरे बरोबर राहील. लोक ज्या वेळेस त्यांचं काय घबाड घेऊन त्यांच्याकडे जात होते त्यावेळेस मी राहुरीतून पायी मुंबईला गेलो होतो. माहिती आहे ना तुम्हाला? असा शिवसैनिक आहे. तुम्ही तुमच्या उमेदवारीवर ठाम आहे आणि तुम्ही निवडणूक लढणारच आहे. मी 100% दादांनी जे काही ह्या तालुक्यात करून ठेवलं, बाबुराव दादांनी, ते जपण्यासाठी, तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी, कुठेही लोकांचे माथे भडकू नये, समाजात तेढ निर्माण होऊ नये, सगळे समाज एकत्र ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदुत्व मला दिलं, ते बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदुत्व मला दिलं, 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. मला सुद्धा 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन ह्या विधानसभेची स्थापना करायची, म्हणजे हे निवडणूक जिंकायची.